1 जूनपासून एसटी प्रवाशांना मोठे गिफ्ट. बस स्थानकांवरील वसुलीची दुकाने होणार बंद. नमस्कार, एसपी न्यूजमध्ये आपले स्वागत. एसटीनं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व एसटी डेपोसाठी महत्त्वाची घोषणा केली. आता प्रवाशांना बस स्थानकावर प्रसाधनगृहासाठी एकही रुपया मोजावा लागणार नाही. 1 जूनपासून राज्यातील सर्व एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहे पूर्णपणे मोफत केली जाणार आहेत. खासगी कंत्राटदारांची 5-10 रुपयांची वसुलीची दुकानं बंद करून ही प्रसाधनगृहे आता एसटी महामंडळ स्वतः चालवणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. पत्रकारांच्या विविध प्रश्नाला उत्तरं देताना ते काय म्हणाले पाहूयात. अपडेटसाठी एसपी न्यूज पाहत रहा. सुलभ शौचालय मी बघितलं, स्वच्छ होतं. अनेक प्रवाशांनी मला तक्रार केली की 5 रुपये अंतिम प्रसाधनगृहामध्ये जाण्यासाठी घेणं निश्चित झालेलं असताना 10 रुपये घेतलं जातं. महिलांकडनं मोफत त्यांना द्यायचं असं कबूल केलेलं असताना सुद्धा त्यांच्याकडनं 5-10 रुपये घेतले जातात. तर ते सुद्धा मी माझ्या ह्या भागातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यावर सुद्धा तुम्ही उद्यापासून लक्ष ठेवायला पाहिजे. प्रामुख्याने हे सगळं दुकानं ज्यांचे मी बंद करणार आहे. 5 रुपये 10 रुपये घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी स्वतः सांगितलं की मी दिवसाला 5,000 रुपये कलेक्शन करतो, म्हणजे दिवसाला 5,000 रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये महिन्याचं कलेक्शन झालं. हा तो 5,000 रुपये स्वतःच्या तोंडून म्हणतो, म्हणजे 10,000 काही 20,000 पण होऊ शकेल, कारण एवढं मोठं एसटी स्टँड आहे. त्यामुळे ह्या सुलभ शौचालय आणि काही शौचालय आम्ही लोकांना दिलेली आहे चालवायला, ती सगळी महामंडळं आता ताब्यात घेणार आहे. आणि 1 जूनपासून राज्यातील सगळ्या एसटी डेपोवर प्रसाधनगृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं एकही रुपया घेतला जाणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतोय. कारण निर्णय आम्ही घेतला की प्रसाधनगृहामध्ये एकही रुपया आकारायचा नाही. तो सगळा जो खर्च आहे तो एसटी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही करू. कारण एसटी महामंडळामध्ये सर्वसामान्य प्रवाशांकडून आम्ही 2 रुपये जो 15 तारखेपासून स्वच्छता कर लावलाय, त्या स्वच्छता कराच्या माध्यमातून तो खर्च आम्ही स्वतः त्यातून खर्च करू. प्रामुख्यानं हे एसटी महामंडळाची जी जागा आहे ते आज मला स्वच्छ दिसते, परंतु ते मी येण्याची वाट न बघता दर 4 तासांनी त्याची स्वच्छता कशी होईल यासाठी ठेकेदार नियुक्त केलेला आहे. तो 1 तारखेपासून 1 जूनपासून म्हणजे आमचा वर्धापन दिन आहे एसटी महामंडळाचा, त्या दिवसापासून तो कार्यान्वित होईल. म्हणजे एसटी महामंडळाचा हा जो परिसर आहे पूर्णपणे दर 4 तासांनी तो स्वच्छ केला जाईल. आणि त्याचबरोबर एसटीच्या ज्या घाण उडते रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरतं, त्यामुळे डेपोमधून निघत असताना मशीनच्या साहाय्यानं प्रत्येक डेपोमधली बस बाहेर निघण्यापूर्वी मशीनच्या साहाय्यानं ती स्वच्छ केली जाईल, तिला धुतलं जाईल. आतलं जे बसमध्ये काही लोक टरफलं टाकतात शेंगणची, काही लोक वडापावची कागदं टाकतात, समोसाची पाकिटं टाकतात, काही अजून दुसरे प्लास्टिक वगैरे टाकतात. तर प्रत्येक बसमध्ये 1 जूनपासून डस्टबिन ठेवलं जाईल. त्या डस्टबिनमध्येच प्रवाशांनी कचरा टाकायचा आहे. आतून सुद्धा ती बस पूर्णतः स्वच्छ केली जाईल. आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांच्या ज्या रूम आहेत त्या रूममध्ये गरम पाण्याची व्यवस्था नसते, ती गरम पाणी सुद्धा मोफत पोहोचवून त्यांना दिलं जाईल. त्यांची जी रूम आहे ती स्वच्छ केली जाईल, स्टाफ रूम. आणि त्याचबरोबर जे पानपोळी आहे ती पानपोळी सुद्धा आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरला की म्हणजे ठेकेदाराला सांगितलेलं आहे की ते पानपोळीची स्वच्छता ठेवणं, ते नळ चालू आहेत की नाही ते बघणं, नळामध्ये पाणी येत आहे की नाही बघणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या ठेकेदाराला दिलेल्या आहे. आणि 1 जूनपासून हे सगळे यांची जी दुकानं आहे पैसे घेण्याचे सगळे आम्ही बंद करतो. आणि गिरीश महाजनांनी सांगितलेलं आहे की बाबा 12 दिवसावर काम करायचं, नवे एसओपी सुद्धा आलेले आहेत, बरोबर. मग तसं एसटीमध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी सगळ्या एसटी एसी नाहीये, एसीच्या बस वाढवण्याच्या बाबतीत काय तरतूद आहे? बघा, एसटीकडे ज्या ज्या बसेस अवेलेबल असतील आणि अवेलेबल असलेल्या बसेसमधून ज्या ज्या ठिकाणची मागणी वाढत असेल त्यानुसार त्यांना ते देण्यात येईल. परंतु सर्वच्या सर्व एसी बसेस देऊ शकत नाही. सर्वसामान्य प्रवाशांना उन्हाचा भार सहन ते करतात बिचारे, परंतु त्यांना ते एसी बसचं भाडं जे परवडत नाही. त्यामुळे साध्या बसेस सुद्धा ठेवल्या जातील. आणि त्याचबरोबर जर वाढीव बसेस कुणाला हव्या असेल तर ह्या आम्ही 8,000 बसेस या वर्षामध्ये घेतोय. प्रत्येक डेपोला आम्ही वाढीव बसेस सुद्धा देऊ. कोल्हापूरला साहेब जिजाऊ बस किती आहे? कोल्हापूरला जिजाऊ बस वेळेवर सुटत नाहीत आणि त्यासाठी जीपीएस सिस्टीम लावायचं. जीपीएस सिस्टीम ऑलरेडी लावलेली आहे, ती अजूनपर्यंत योग्य प्रकारे कार्यान्वित झालेली नाही. तो पण आम्ही कमांड कंट्रोल सेंटरमधनं जीपीएस सेंटर आम्ही आता हे ज्या ज्या ठिकाणी ही यंत्रणा लावलेली आहे ती पण लवकरात लवकर कार्यान्वित करतो. जिजाऊ बस साहेब कोल्हापूरला येणार.